टाचदुखी एका मिनिटात बरी करणारे 17 रामबाण उपाय। वयाची 40 जवळ आल्यानंतर अनेकांना टाचदुखीचा त्रास सुरू होतो। विशेषतः सकाळी उठल्यानंतर टाच खूप दुखू लागते, अगदी चालणं सुद्धा मुश्किल होतं। परंतु 15 ते 20 मिनिटात या वेदना आपोआप कमी होऊ लागतात। टाचदुखीची प्रमुख कारणं कोणती? कडक चपला किंवा बूट घातल्यानं टाचदुखी होते। चपलेला किंवा बुटाला व्यवस्थित सपोर्ट नसल्यास टाच दुखू लागते। व्यवस्थित हिल सपोर्ट नसल्यास टाच दुखते। उंच टाचीच्या चपला दीर्घकाळ वापरल्यानं सुद्धा टाच दुखू लागते। फ्लॅट फूट म्हणजेच सपाट तळवे असल्यानं सुद्धा टाचदुखी होते। पायांचे स्नायू घट्ट असल्यानं टाच दुखू लागते। वात वाढल्यामुळे सुद्धा टाचदुखीचा त्रास सुरू होतो। पायाच्या टाचेचं हाड कॅल्सिफिकेशन झाल्यामुळं अर्थात वाढलेलं हाड असल्यामुळं टाच दुखते। ज्यांचे तळवे सपाट असतात आणि तळव्याचा आर्च म्हणजेच किमान कमी असतो, अशा लोकांना टाचदुखीचा त्रास होऊ शकतो। लठ्ठपणा असणाऱ्या व्यक्तींना देखील हा त्रास जाणवतो। सतत हाय हिल सँडल वापरल्यानेही अनेक त्रास होऊ शकतात। कामाच्या ठिकाणी जास्त वेळ उभं राहणं, पळणं, ट्रेकिंग करणं यामुळे टाचदुखीची समस्या उद्भवू शकते। गर्भधारणेच्या काळात स्त्रियांचं वजन अचानकच वाढतं, त्यामुळे देखील टाच दुखू शकते। ज्यांना सतत उभं राहून काम करावं लागतं, अशा लोकांमध्ये टाचेवरचं नैसर्गिक आवरण दुखावलं जातं, त्यांचा भार सहन करण्याची क्षमता कमी होते। सरळ, साधा आणि सोपा उपाय म्हणजे तुम्ही पायाची चप्पल, शूज किंवा सँडल एकदा बदलून पहा। रोज थोडा वेळ 5 ते 10 मिनिटं वज्रासनात बसून बघा। अवघ्या काही दिवसात टाचदुखी ठीक होईल। झोपेतून उठल्यानंतर सर्वात आधी पंजे वर खाली करा, नंतर बेडवरून खाली उतरून बोटांवर उभं राहा। असं निदान 8 ते 10 वेळा तरी करा। असं केल्यानं सकाळी पाय जमिनीवर नीट ठेवता येतील। टाच दुखत असताना कोमट पाण्यानं खडे मीठ टाकावे आणि या पाण्यामध्ये 15 ते 20 मिनिटं पाय टाकून बसावं। या पाण्यामुळे पायांना शेक मिळतो आणि टाचदुखी हळूहळू बरी होते। टाचदुखी हा वाताचा एक प्रकार आहे, त्यामुळे अनेक वेळा हिवाळा किंवा पावसाळा या ऋतूंमध्ये टाचदुखीची समस्या मोठ्या प्रमाणात जाणवते। त्यामुळे या काळात घरामध्ये कायम मऊ चप्पल किंवा स्लीपरचा वापर करा। विटेचा एक तुकडा थोडासा गरम करून त्यावर रुईचं पान बांधावं आणि त्याचा शेक टाच दुखत असलेल्या भागावर लावा। गोड तेल आणि मीठ एकत्र करून हा लेप टाचेवर लावावा आणि टाच सुती कापडानं बांधून ठेवावी। टाच 15 ते 20 मिनिटांनी बर्फानं शेकावी। शक्यतो जास्त वेळ उभं राहणं टाळावं। जास्त त्रास असल्यास जॉगिंग, धावणं टाळावं। शूज मध्ये हिल्स कप किंवा स्क्रूप हिल्सचा वापर करावा। युरिक ऍसिड कॅल्शियम मध्ये वाढल्यामुळे आणि व्हिटॅमिन डी च्या कमतरतेमुळे हा त्रास होतो। टोमॅटो, मशरूम हे खाणं बंद करा। दारू, अल्कोहोलचं सेवन कमी करा। कोवळ्या उन्हात बसावं। टाचदुखीला प्लास्टर फॅस्टिस असंही म्हणतात। हा आजार अॅक्युपंक्चरनं बरा होतो। स्वतःच्या मनानं व्हिटॅमिनच्या गोळ्या घेऊ नयेत। शूजमध्ये वेलगस पॅड किंवा मीडियल वेज वापरल्यास दुखण्यास बराच आराम पडतो। माहिती आवडल्यास लाईक, शेअर व सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।